बांगलादेश सरकारने आयात बंदी हटवल्यानंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात कुठलाही परिणाम नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी सूर. कांद्याला 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी कायम. गेल्या आठवड्यात बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात बंदी हटवल्यानंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावामध्ये 200 ते 300 रुपयाची वाढ होणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत असून विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला 1000 रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी कायम आहे. बांगलादेशातील व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त कांदा आयात करण्यासाठी परवाने न दिल्यामुळे भारतातून कांदा नाममात्र निर्यात होत असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वाढ झाली नाही. कांदा नगरी न्यूजसाठी असी पठाणसह ऋषिकेश जोशी, लासलगाव. मी नवनाथ पुंजाराम शेळके, सातारा येवला. आज इथं लासलगाव मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेला असून आज बांगलादेश चालू झालेला अशी एक माहिती मिळाली. तरी पण कुठलाही बाजारभाव न वाढल्यामुळे आज आम्ही शेतकरी सर्व असं एक चिंतेत आहे. आज 1400 ते 1500 रुपयेच मार्केट आज लासलगाव मार्केटमध्ये कांदा विक्री होत आहे. असं वाटत होतं आज 2200 रुपये कांदा विक्री होईल, पण अजून कुठलाही असं एकही नग विक्री झालेला नाही. आणि केंद्र सरकारने आम्हाला 1000 रुपये अनुदान द्यावा अशी एक विनंती करीत आहे. तरी पण अजून 40 सडलेला कांदा, सर्व जो निम्मानिम कांदे सडत आहे. असा खर्च, उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही.